पुढची बातमी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आता राज्य सरकारनं हात खुला केलाय। 48 हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांची 65 कोटी रुपयांची रक्कम द्यायला मंजुरी देण्यात आली आहे। दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। तसंच यंदा दिवाळीनिमित्त एसटी कर्मचाऱ्यांचा 6,000चा बोनस देण्याची देखील घोषणा झाली आहे। यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचा इशारा दिला होता। यानंतर कर्मचारी संघटनांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली आणि त्यामध्ये हा तोडगा निघाला। प्रमुख मागणी होती की पगारामध्ये 6,500 रुपये जी वाढ होती त्याची थकीत रक्कम जी होती ते 5 महिने अदा केल्यानंतर ती बंद झाली होती। ती थकीत रक्कम तात्काळ सुरू करण्याचा निर्णय घेतला। त्याप्रमाणे शासनाकडून 65 कोटी रुपये त्याच्यासाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर सानुग्रह अनुदान जो आहे 6,000 रुपये तो देखील दरवर्षीप्रमाणे त्यांना देण्याचा निर्णय बैठकीमध्ये झाला आणि त्याचबरोबर त्यासाठी जवळपास 51 कोटी रुपये लागतील। तर एसटी महामंडळानं सर्वसामान्यांना दिलासा दिलाय। दिवाळीच्या आधी आवडेल तिथे प्रवास योजनेच्या पासमध्ये कपात करून प्रवाशांना खुशखबर दिली आहे। ही कपात 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू केली आहे। यामध्ये 20 ते 25% कपात केल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय। आवडेल तिथे प्रवास या योजनेअंतर्गत प्रवाशांना एकाच पासवर राज्यात कुठेही अमर्याद प्रवास करण्याची सुविधा मिळते। या योजनेमध्ये प्रवाशांना एकाच पासवर राज्यातील कोणत्याही एसटी बसनं अमर्याद प्रवास करता येतो। एसटीचं 4 आणि 7 दिवस असे 2 पर्याय या पाससाठी उपलब्ध आहेत आणि हे पास घेतल्यावर प्रवाशांना दरवेळी तिकीट काढण्याची आवश्यकता उरत नाही। पुढची बातमी मराठवाड्यातील अतिवृष्टीचा अनेक गावांना मोठा फटका बसलाय। लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीकाठचं गौरगाव पुरामुळे उद्ध्वस्त झालंय। शेती वाहून गेली आहे। सुपीक जमिनीचं वाळवंटामध्ये रूपांतर झालंय। पाहूया पूर ओसरल्यानंतरच्या विदारक परिस्थितीचा हा रिपोर्ट।